श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, श्रावण शनिवारचे विशेष महत्त्व आहे. वास्तविक शनिदेव भगवान शिवाला आपला गुरु मानतात. अशा स्थितीत शनिदेवाला काही वस्तू अर्पण केल्यास शनिदोषापासून मुक्ती मिळते. शनिवारी भगवान शंकराला काय अर्पण करावे ते जाणून घेऊया. शनिवार हा शनिदेवाला वाहिलेला असला तरी श्रावणातील शनिवारचे महत्त्व अधिकच वाढते. वास्तविक शनिदेव भगवान शिवाला आपला गुरु मानतात. त्यामुळे श्रावणातील प्रत्येक शनिवारी हा विशेष आणि शुभ असतो. त्यामुळे शनिदोष टाळण्यासाठी शनीच्या कोणत्याही शनिवारी भगवान शंकराशी संबंधित या 5 वस्तूंपैकी एक वस्तू अर्पण करावी. असं केल्याने भगवान शिवासोबतच शनिदेवाची कृपाही व्यक्तीवर राहते आणि शनिदोषापासून मुक्ती मिळते. ज्या लोकांवर शनीची साडेसाती किंवा दह्याचा प्रभाव आहे त्यांनी हे उपाय जरूर करावे. दुधात गूळ मिसळून शिवाला अभिषेक करावा. शनिवारी गाईच्या दुधात गूळ मिसळून शिवाला अभिषेक करावा. असे केल्याने भगवान शिव लवकरच प्रसन्न होतात. तुम्हाला मानसिक शांती मिळते. याशिवाय भगवान शिव आणि शनिदेवही प्रसन्न राहतील. याशिवाय शनिदेवाला गूळ अर्पण करू शकता. शिवलिंगावर पांढरे तीळ अर्पण करा. जे लोक दीर्घ काळापासून आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त आहेत त्यांनी शनिवारी पाण्यात पांढरे तीळ मिसळून भगवान शंकराला अर्पण करावे. असं केल्याने तुमच्या आरोग्याच्या समस्या दूर होतील. भगवान शंकरांना आकची पाने अर्पण करावी. भगवान शिवाला आकची फुले जास्त आवडतात. त्यामुळे शनिवारी भगवान शंकराला आळक फुले किंवा पाने अर्पण केल्यास त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो. तसेच भगवान शिव व्यक्तीचे सर्व संकट दूर करतात. याशिवाय शनिदोषाचा प्रतिकूल प्रभावही कमी होईल. शमीची पाने अर्पण करा. शनिवारी शिवलिंगावर शमीची पाने अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात. तसेच शमीची पाने देखील या दिवशी शनिदेवाला अर्पण करावेत. मान्यतेनुसार शमीची पाने अर्पण केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि असं केल्याने कुंडलीतील शनिदोषापासून मुक्ती मिळते. उडीद डाळ अर्पण करा. ज्यांना शनिदोष आहे त्यांनी शनिवारी शिवलिंगाला उडीद डाळ अर्पण करावी. असं केल्याने व्यक्तीला शनिदेवाच्या सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते. पण सर्वप्रथम शनिदेवांसमोर बसून शनिवारच्या मंत्रांचा जप करा. त्यानंतर शिवलिंगावर जाऊन उडीद डाळ अर्पण करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.